माझ्या लाडक्या बहिणींना, माय माऊलींना मिळणारी रक्कम वाढवण्याचा निश्चित प्रयत्न करेन, माझा वादा आहे। आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सख्खे भाऊ म्हणून काम केलंय, निर्णय घेतलेला आहे। 1,500ची ओवाळणी 2100 रुपये कट घेती आर्थिक तजवीज करून ही योजना राबवली जात आहे। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजित पवारजी साहेब यांनी अखेर निर्णय घेतला व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून एक नव्हे तर 3 मोठ्या खुशखबर आता लाडक्या बहिणींसाठी आलेल्या असून आता लाडक्या बहिणींना मोफत एक नव्हे तर 2 साड्या, गॅस सिलेंडर प्रत्येकी महिलांना मिळणार आहे व एप्रिलचा 10वा हप्ता आता लगेच 16 जिल्हे पहिला टप्पा पाहायला मिळणार आहे व ज्यांना गॅस सिलेंडरचे हप्ते मिळत नव्हते त्यांना देखील मिळणार आहे सरसकट लाभ सर्व महिलांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता तुम्हाला जर आतापर्यंत गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळत नसतील तर काळजी नसावी, छोटंसं काम करा म्हणून आता सांगितलेलं आहे। तुम्हाला देखील आता पैसे मिळणार आहेत, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तशातच आता 16 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा असून 16 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर दिलासा मिळणार आहे। त्या जिल्ह्यांची यादी नावे वाचून दाखवणार आहे। यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर तुमच्या जिल्ह्यासाठी खुशखबरच, त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहायला मिळेल। तसेच बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं दिसत नाहीये, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना लाडकी बहीण योजनेचे अपडेट सर्वात अगोदर या चॅनलवरती पाहायला मिळेल व सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकणे गरजेचे आहे। तर इकडे बघू शकता आता लाडक्या बहिणीसाठी सरकारने एक नव्हे तर 3 मोठे निर्णय घेतले। महिलांना आश्चर्यच आता वाटू लागलेलं आहे, कारण की आतापर्यंत असा निर्णय झालेला नाही व आता एवढा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे। होय, आता 3000 रुपये तर भेटले, 3000 रुपयानंतर इकडे बघू शकता 2100 रुपये व 830 रुपये हे आता 16 जिल्हे यादी फिक्स झालेले असून या ठिकाणी पहिला टप्पा आता वितरित म्हणजे सर्वात अगोदर या 16 जिल्ह्यामध्ये वाटप पाहायला मिळत आहे। आता त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना जिल्ह्याचे अपडेट पाहायला मिळेल। तसेच तुम्हाला व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा सांगायचा आहे, लगेचच तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी भेटेल त्याबाबतची अपडेट देऊ, तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की सांगा। आता इकडे बघू शकता यामध्ये दाखवलेलं आहे 16 जिल्ह्यांची नावे, तसेच ही नावे आता वाचून दाखवतो। त्यावरील लिहिलेलं आहे लाडक्या बहिणीसाठी एक नव्हे तर आता सरकारने 3 मोठे निर्णय घेतलेले आहेत। या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना चांगला मोठा निर्णय देखील आपल्याला पाहायला मिळत आहे व चांगला दिलासा लाडक्या बहिणींना मिळत चाललेला आहे। तशातच इकडे बघू शकता इथे काय दाखवलेलं आहे, बहिणीसाठी एक नव्हे तर 3 असे निर्णय जाहीर केल्यामुळे सरकारकडून आता महिलांना दिलासा देण्याचं काम पाहायला मिळत आहे। तशातच इकडे बघू शकता सरकारकडून मोठे निर्णय जाहीर झाल्यामुळे महिला आज आनंदी आहेत। महिलांसाठी एक खुशखबर देखील पाहायला मिळत आहे। तशातच आता 3000 रुपयानंतर 2100 रुपये व गॅस सिलेंडरचे 830 रुपये या 16 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर व या 5 बँकेत सर्वात अगोदर येणार आहेत। त्या 5 बँकेची नावे देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत। तशातच इकडे बघू शकता महत्त्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना एक काम देखील करणे गरजेचं आहे। तशातच आता पण या बँकामध्ये पैसे येणार नाहीत हे लक्षात ठेवा। काही बँकात आता पैसे खूपच उशिरा येण्याची शक्यता आहे। कोणत्या बँक आहेत व कोणत्या बँकेत आता लवकर काही तासात पैसे येणार आहेत त्या बँकेची नावे सांगणार आहे। त्यातच पुढे सांगितलं आहे की आता एक महत्त्वाची बातमी म्हणजे फक्त या 5 बँकेतच हप्ता सर्वात अगोदर येणार असून आता काही ठिकाणी महिलांना जास्त रक्कम देण्याचा निर्णय झाल्याचं पाहायला मिळत आहे। इकडे बघू शकता एकदम वरती काय लिहिलेलं आहे, जास्त रक्कम येते देण्याचा निर्णय कोणाला, लाडक्या बहिणींना निर्णय जे आहे ते घेण्यात आलेला असून आता त्यामुळे ही एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल। आता फेब्रुवारीचा हप्ता 1500 नव्हे तर तुम्हाला जे आहे ते 3000 रुपये देण्यात आला, म्हणजे कसं फेब्रुवारी व मार्चचे 3000 रुपये देण्यात आले। तसेच आता एप्रिल महिन्याचा विचार केला तर एप्रिल महिन्याची 1500 नाही तर एप्रिल महिन्याची जास्त रक्कम देण्यात येण्याची शक्यता काही ठिकाणी पाहायला मिळत आहे। काही महिलांना जास्त रक्कम मिळणार आहे ज्यांनी हे काम केलेलं असेल। एक काम जे आहे ते सूचना आलेल्या असून ती जर तुम्ही पूर्ण केलेली असेल तर तुम्हाला एप्रिल महिन्यात जास्त पैसे मिळणार आहेत। ते कोणते काम आहे ते तुम्ही करू शकता व जास्त रकमेचा फायदा घेऊ शकता। ते काय काम करायचं आहे पुढे सांगितलं आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ फक्त बघत चला, तुमचा जिल्हा कमेंट करून सांगा। तशातच इकडे पुढे बघू शकता आता 16 जिल्ह्यांची यादी आलेली असून यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना। आता जालना जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून ही एक आनंदाची खुशखबरच म्हणावं लागेल। एक दिलासा देणारी बातमी ही एक तुमच्यासाठी म्हणावीच लागेल, कारण की आता जालना जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना एक खुशखबर मिळणार आहे। एक आनंदाची बातमी म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जसा उशिरा मिळाला तसा आता एप्रिलचा मिळणार नाहीये। एप्रिलच्या हप्त्याची तयारी पूर्ण केलेली असून आता जालना जिल्ह्यामध्ये फक्त वाटपाचे आदेश येणे बाकी आहे। त्यासोबत मोफत 3
साड्या ह्या सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. होय, आता सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. ज्यांना मोफत साडी 830 रुपये गॅस सिलेंडरचा हप्ता मिळत नव्हता त्यांना देखील आता मिळणार आहे. मात्र आता 12 तास राहिलेले आहेत. त्या 12 तासाच्या अगोदर एक काम करायचं आहे. ते कोणतं काम आहे ते तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच 16 जिल्ह्यात हा पहिला टप्पा असून यामध्ये 16 जिल्ह्यातील एक जिल्हा जालना आहे. या जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे. मोफत खूप साऱ्या वस्तू तर मिळणार आहेत, पैसे मिळणार आहेत. 830 रुपये गॅस सिलेंडर म्हणजे अन्नपूर्णा योजनेचा हप्ता थेट बँक खात्यात आता जमा केला जाणार आहे. आता पुढचे जिल्ह्यांची नावे देखील पाहणार आहोत. त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे, इकडे बघा. गरीब महिलांना आता लाडकी बहिणीचा लाभ मिळत आहे. तसेच आता अजित पवार यांनी एक महत्त्वाची बातमी पेपरच्या माध्यमातून एक दिलेली आहे. त्यांनी बघा काय सांगितलेलं आहे. अर्जंट सूचना आहे, याकडे तुम्ही लक्ष देऊन ऐका. अन्यथा तुम्हाला जे आहे ते एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही. काही कारणास्तव एप्रिल महिन्याचे पैसे तुमचे वगळू शकतात. कारण की तुम्हाला जरी वाटत असेल की आम्हाला आतापर्यंतचे सर्व हप्ते मिळाले, हा पण हप्ता मिळून जाईल, मात्र नाहीये. एक मोठा बदल झालेला आहे. ते काम जर केलं तरच आता फेब्रुवारीचा जसा हप्ता तुम्हाला मिळाला तसा मिळणार नाही. काम केलं तरच एप्रिलचा हप्ता तुमच्या बँक खात्यात येईल. इथे बघू शकता काय बातमी आलेली आहे. राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही केवळ गरीब महिलांसाठी आहे. तसेच त्या दृष्टीने या योजनेमध्ये दुरुस्ती करावी लागेल. योजनेतील लाभार्थ्यांना निवडणुकीच्या वेळी दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत, असं कोण म्हटलं आहे तर उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिलेली आहे. तसेच त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आता गरीब महिलांनाच आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच आता काही ठिकाणी घरोघरी तपासणी होणार आहे. होय, आता तुमच्या घरी येऊन तपासणी होणार आहे. जर तुमच्या घरी या 5 वस्तू जर चुकून हुकून जरी सापडल्या तर तुमचा हप्ता कायमचा बंद केला जाणार आहे. इथून पुढे हप्ता मिळणार नाहीये. त्या 5 वस्तू देखील इकडे लक्षात घ्या, अन्यथा तुमचा हप्ता बंद होईल. कारण छोट्याशा कारणामुळे जर व्हिडिओ तुम्ही कट केला तर तुमचं मोठं नुकसान पाहायला मिळू शकतं. आता त्या 5 वस्तू तुम्हाला लगेच सांगतो, जेणेकरून जरी तपासणी करण्यास कोणी आलं, या 5 वस्तू जर तुमच्या घरी भेटल्या नाही तर तुम्हाला हप्ता मिळेल. त्यातील एक वस्तू म्हणजे इकडे बघा. तर आता एक कारण सांगतो, त्यानंतर वस्तू सांगतो. जर आता तुमच्या घरामध्ये जर तुमच्या घरामध्ये कोणत्याही एका व्यक्तीला सरकारी नोकरी असेल तर त्याला लाभ मिळणार नाही. त्यांच्या घरी कोणालाच लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळणार नाहीत. आता तुमच्या घरी कोण सरकारी नोकरीवाला आहे का नाही, हो किंवा नाही कमेंटमध्ये सांगा. कारण मोठी सूचना सरकारने दिलेली आहे. कमेंट करून नक्की सांगायचं आहे. अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा. आता सरकारी नोकरीवाला कोण असेल तर तुमच्या घरी आता लाभ मिळणार नाहीये. तुमच्या घरी आता या लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत. आता कोणत्या वस्तू असतील तर पैसे येणार नाहीत, त्या वस्तू पाहू शकता. इकडे बघा. पहिली वस्तू म्हणजे आता यामध्ये आपण 1 वस्तू, 2 वस्तू, तसेच 3 वस्तू, 4थी व 5वी वस्तू आता आपण पाहूया. इकडे बघू शकता. या 5 वस्तू जर तुमच्या घरात असतील तर लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद केला जाणार आहे. यातील पहिली वस्तू आता इकडे बघा. जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन कार असेल तर तुमचा हप्ता हा बंद होणार आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. आता चौकशीवाली माणसं तुमच्या घरी येतील. तुमच्या दारात जर ही गाडी दिसली तर समजा तुमचा हप्ता बंद केला जाणार आहे. कायमस्वरूपी तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा बंद केला जाईल. ही एक लक्षात गोष्ट तुम्हाला ठेवायची आहे. तसेच 2, 3 आणि 4थी व 5वी वस्तू कोणती आहे ती देखील आपण पाहूयात. आता तुम्हाला तर कळालंच असेल की कार जर तुमच्या घरात असेल तर तुम्हाला हप्ता भेटणार नाहीये. आता पुढच्या 5 वस्तूंची नावे देखील व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. त्यापूर्वी कोणत्या जिल्ह्यात एप्रिलचा हप्ता सर्वात अगोदर जमा केला जात आहे व गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळवण्यासाठी काय काम करायचे आहे ते देखील सांगणार आहे. त्यातच एक खुशखबर म्हणजे आता लाडक्या बहिणीसाठी आलेली असून आता इकडे बघू शकता मोफत साडी लाडक्या बहिणींना मिळणार आहे. यामध्ये वाटप देखील सुरू झालेले आहे. आता तब्बल 25,000 लाडक्या बहिणींना साडी वाटप सुरू झालेलं आहे. इकडे बघा. लगेच पुढच्या टप्प्यामध्ये 36,000, त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये 1 लाख लाडक्या बहिणींना, त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये 2 लाख लाडक्या बहिणींना असे साडी वाटप हे आपल्याला पाहायला मिळणार असून इथे खाली सांगितलेलं आहे की आता 25,000 लाभार्थ्यांना साडी वाटप हे सुरू केलं असून लाडक्या बहिणीच्या थेट घरोघरी साडी वाटप हे दिसून येत आहे. तसेच आता एकंदरीत जर विचार केला तर काही जण आता साडी वाटपामध्ये वेटिंगवर पाहायला मिळत आहेत. मात्र काळजी नसावी, तुम्हाला देखील साडी वाटप हे होणार आहे. तसेच यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना. जालना जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर 9,412 लाभार्थी पाहायला मिळत आहेत. प्राप्त साड्या देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिसून येत आहेत. तशातच जर विचार केला तर आता दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे भोकरदन. या ठिकाणी 7,000 पाहायला मिळत आहेत. तर जाफराबाद या ठिकाणी 4,071 आपल्याला लाभार्थी पाहायला मिळत आहेत. तसेच परतूर तालुक्यामध्ये 3,861, तर मंठा तालुक्यामध्ये 4,013, अंबड तालुक्यामध्ये 5,000
5,974 तर घनसावंगी या ठिकाणी 5,173 लाभार्थ्यांना थेट लाभ मिळत असल्यामुळे चांगली दिलासा देणारी अपडेट म्हणावं लागेल. त्यातच पुढे एक निर्णय म्हणजे पाहू शकता, यामध्ये पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील धुळे पाहायला मिळत आहे. धुळे जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून या ठिकाणी एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये सर्वात अगोदर मिळणार आहेत. सर्वात अगोदर ही रक्कम महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे व त्या पाठोपाठ लगेचच गॅस सिलेंडरचा हप्ता म्हणजे 830 रुपये जे की वर्षाला 3 वेळेस देण्यात येत असतात. त्यातील पहिला टप्पा आता 830 रुपयांचा लगेचच धुळे जिल्ह्यात देखील पाहायला मिळणार असून 1 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना चांगला दिलासा धुळे जिल्ह्यामध्ये हे मिळणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. ही एक दिलासा देणारी व महत्त्वाची अपडेटच म्हणावी लागेल. तसेच पुढच्या जिल्ह्यांची देखील नावे आपण सांगणार आहोत, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुढे बघू शकता एक महत्त्वाची बातमी म्हणजे काही बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत तर काही बँकेमध्ये आता उशीर होणार आहे. यामध्ये SBIचा विचार केला तर SBI बँक धारकांना देखील चांगला दिलासा मिळणार असून SBI बँकेमध्ये देखील लाडक्या बहिणींना आता सर्वात अगोदर हप्ता येणार आहे. तर दुसरा पोस्टात देखील एक खुशखबर, समजा पोस्टामध्ये देखील एक आनंदाची बातमी आलेली आहे. पोस्ट बँकेत देखील एक खुशखबर म्हणजे आता याही ठिकाणी एप्रिल महिन्याचे पैसे सर्वात अगोदर महिलांच्या बँक खात्यात 1,500 रुपये तर काही लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यामध्येच आता 3,000 रुपये मिळणार आहेत. होय, 3,000 रुपये कोणाला मिळणार आहे ते सांगणार आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर खुशखबरच आहे. आधार कार्ड आहे का नाही, हो किंवा नाही, कमेंट मध्ये सांगा. इकडे बघू शकता आता 3,000 रुपये देण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतलेला असून यामुळे चांगला दिलासा हा लाडक्या बहिणींना मिळणार आहे. एकंदरीत जर विचार केला तर आता पहिला टप्पा जसा वाटप केला त्याच गतीने आता एप्रिलचा हप्ता देखील महिलांच्या बँक खात्यात काहींना 3,000 रुपये मिळणार आहे. यामध्ये जर विचार केला तर 3,000 रुपये कोणाला भेटणार आहेत इकडे बघा. जर आधार कार्ड असेल तर आता मिळणार आहेत. तर काही जणांना आता जे आहे ते आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे मार्च व एप्रिलचे जसे आता फेब्रुवारीचे पैसे मिळाले नाही आहेत त्यामुळे त्यांना आता जे आहे ती एप्रिल महिन्यामध्ये फेब्रुवारी व मार्चचे 3,000 रुपये देण्यात येणार आहेत. हे 3,000 रुपये त्यांना आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केले तरच मिळणार आहेत. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे का, हो किंवा नाही, कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच सांगायचं आहे. तशातच आता पाहू शकता पुढे खुशखबर, पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण पाहूयात. त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणीसाठी 3 निर्णय जे घेतलेले आहेत त्यातील आपण 2 निर्णय तर सांगितले. तसेच आता तुमच्या घरामध्ये जर ही वस्तू असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये. ती कोणती वस्तू आहे ती देखील सांगितलेली आहे. तसेच इकडे बघू शकता पुढे जर विचार केला तर कार तसेच इतर अजून 4 चाकी मोठमोठे वाहने जर असतील तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, हे लक्षात घ्या. अन्यथा तुम्ही लाभापासून वंचित राहू शकता व सरकारी नोकरी जर तुमच्या घरामध्ये कोणाला असेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कायमचा बंद केला जाईल. तर आता पुढच्या जिल्ह्यांची अपडेट देखील आपण देणार आहोत. त्यासाठी पुढील व्हिडिओ लवकरच या चॅनलवरती येत आहे. त्यासाठी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला एक लाईक करा. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याची बातमी नक्कीच देऊ. धन्यवाद.